विचारू का मी? मला विचार ना ग, काय म्हणते विचार. रेशमी आता काय करत असेल ग विहान जिजू? काही ग काही प्रश्न नाही, मला काय माहित राहणार ते काय करत आहे म्हणून. आता सध्या गेले असन जॉबवर. ते जाऊन जाऊन कुठे जाणार? ते जाणार एक तर ऑफिस, एक तर त्यांच्या मॉलमध्ये. आणि मॉलमध्ये आता कॅल्क्युलेशन करत असेल. बापरे, कोणतं कॅल्क्युलेशन? तुमच्या प्रेमाचं का ग? त्यांना इतका वेळ नाही माझ्या प्रेमाचं कॅल्क्युलेशन करायला. त्यांना त्यांच्या पूर्ण बिझनेसचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. काय थोडंच माहित आहे हा, जास्त काही माहित नाही मला. इंटरेस्टिंग आहे हा, तुझे कॅल्क्युलेशन करतात आहे ना. असं चिडू नको, मला एवढंच माहित आहे. हा काय अर्थ आहे रश्मी? अशी टाळते मला. फेवरेट कलर कोणता आहे ग? कोर्स पीच कलर. बापरे मॅडमला तर कलर साईज माहित आहे, मला वाटलं माहितच नसेल. पीच कलर गोष्टी करू राहिल्या ह्या पोरी. हा दोघीच एकमेकीच्या कानात फुसफुस फुसफुस करते. मला तर काही ऐकू नाही येत. काय ले पोरीच्या गोष्टी करू दे गोष्टी. जिजूला कोणतं चॉकलेट आवडतं तुला माहित आहे? मला का बरं माहित नसावं. हा त्यांना आवडतं डेअरी मिल्क. गिफ्ट मध्ये दिलं होतं वाटते डेअरी मिल्क जिजूने. असं आहे ते. जिजूला काय काय आवडते का सांग ना ग मला. जास्तीत जास्त ट्रॅव्हल्स करणं आवडतं, पण आता सध्या त्यांचं त्या कामामुळे होत नाही म्हणून. नाही तर ते म्हणे की आपण ट्रॅव्हल्स करायला जाऊ म्हणे पुढे. गेली का कुठे फिरायला लग्न जुडल्यावर? मी कसं जाणार आहे त्यांच्यासोबत? आता लग्न व्हायचं, माझ्या घरचे तरी जाऊ देणार का मला? घरचे तर साधे त्यांनी काहायला बोलवलं तर नाही म्हणते, सोबत जा म्हणते कोणाला घेऊ. तर ते मला घरचे ट्रॅव्हल्सला जाऊ देणार. नुसतं फोनवरच बोलतो का? ठेव ना जरासा फोन. दादा ठेवतो थांब. रे ब्रो काय म्हणतोस? नुसतं तू फोनवरच बोलता का? काही कामाकडे लक्ष दे ना. कोणाचा फोन होता? कुठे बघतो तू? नुसतं फोनवरच बिझी राहतो, इकडे तिकडे लक्ष देत नाही. कमी लक्ष देतो तू. ह्या दादा तुझ्या आयुष्यात काय सुरू आहे ते पहिले बघ रे. आमची एवढी सुंदर रश्मी वहिनी आहे, तर त्यांना काही फोन वगैरे करतो की नाही करत? त्यासारखी तुला बायको मिळाली, हुशार आणि सात्विक सुंदर अशी मुलगी मिळाली तुला. दोघांचे मत बरोबर जोडते. असं असताना ते सोडून मी काय करतो हे पडलाय तुला, आहे ना दादा? असं काही टेन्शन घेऊ नको रे दादा. मी माझं बघून घे ना. आता जरा रश्मी वहिनीचा विचार कर, माझा विचार कमी कर रे दादा तू. विचार कर आता काय करत असेल वहिनी. माहित नाही मला काय करत असेल ती. ए दादा मला बनवू नको. काही पण सांगू नको खोटं. तुला माहित आहे कुठे गेली आहे वहिनी, काय कुठे आहे, सर्व माहित आहे. यार खरंच माहित नाही ना. मी डायरेक्ट आज आलो होतो, तिचाही कॉल नाही आला, मी कॉल नाही केला म्हणून मला माहित नाही. जाऊ दे दादा, हे माहित नाही. पण मी एक प्रश्न विचारू का तुला? सोबत तुम्ही दोघांना फोटो तरी काढला का? तिचा फोटो गिटो काढला का की नाही काढला? नाही रे नाही. मग फक्त आम्ही जे त्या दिवशी आमचे काढले होते तेच फोटो आहे माझ्याकडे. आम्ही दोघांना स्पेशल फोटो काढला नाही. तेवढ्या दूरपर्यंत आम्ही गेलोच नाही रे. अधिक काही अजून काय राहिला सांग बरं. बाकी आहे तरी केलं असेल दादा तू. आवडतं वगैरे तरी सांगितलं असेल रे तू. इतका तरी तू वेळाने राहिला. काय तरी काही बोलतो रे. असू नको. एवढी लग्नाची बायको असून तुला माहित नाही ती कुठं गेली काय आहे. अशी एवढी डिटेल्स माहिती असायला हवा. इतके माणसाने कामात बिझी असू नये. काय बोलतो रे? काम पहिले महत्वाचं आहे ना. नुसतं कामातच लक्ष देऊ. बायकोकडे लक्ष देऊ नको. ती माझी वहिनी अनलकी आहे. तिचा नवरा असा नुसतं कामात आणि तिला कॉलही करत नाही. बिचारी वाट पाहत असेल का माझ्या मिस्टरचा फोन कधी आणि त्यांचे मिस्टर पहा नुसते कामात बिझी. गोष्ट खरीच आहे. यांना म्हटलं हे बरोबर आहे. खरंच ती माझ्या फोनची वाट पाहत असेल आहे ना. माझंही चुकते. मी नुसतं कामाकडे लक्ष देते आणि तिच्याकडे दुर्लक्ष देते. नाही रश्मीला मला कॉल करावाच लागेल. चल ना लवकर आपल्याला उशीर होऊन राहिला. चल ना. विचार माझ्या पायच ठणकून राहिला, लय दुखून राहिला. तर इथून याटो गिटो कर ना एखादा. पोरे हो तुम्ही लयच फिरवलं मले. एकाच दुकानात डबल नेलं माय. एकाच दुकानात जा, पहिले जा त्याला म्हणे काही बोलू नाही त्याला, आणि त्याच्याच दुकानात डबल जा. पायने दुखून तर काय बिचारे हो. ती करावं लागते तसं. तसं जर केलं नाही तर मग आपल्याला जास्त दुकानदार पैसे घेतात. त्यांना जर असं म्हणावं लागतं कमी करा, नाहीतर ते तर आपल्याला किती रुपये घेतात. आता ते तर नुसतं डिस्काउंटच आला. त्याच्या मनानं भाव आहे सारे आणि डिस्काउंट घ्या बाई. डिस्काउंट एवढे रुपये घ्या, 20 रुपये कमी करते, 10 रुपये कमी करते, झाला त्याचा डिस्काउंट संपला. पहिले माय कपड्याचे भाव राही ना आपल्याला भाव करता ये. आता तर काहीच नाही राहिलं असं भाव करायचं. मॅडम डिस्काउंट आहे द्यायला लागते खटकन नोट काढून. म्हणतो बाई ते स्वतःच्या हाताने टाकत असं बाई काही पैसे. आणि डिस्काउंट काढला का बस कितीचंही घ्या. मलाही तसंच वाटते आजी. बरोबर आहे तुझं. करतेस ना तसं. मन लागन तेवढं ते भाव टाकून देते बस. काय महागी वाढून गेली बापा. 1 रुपया कमी नाही करत, काहीच नाही. आमच्या वेळेस माय किती पैसे कमी करे. आता तर बाबा दुकानात उभं राहिलं का त्याला जेवढे म्हटले तेवढे पैसे द्यायला लागते. पसंत आलं तर, नाही तर म्हणते चालले जा. नाही पसंत असेल दुसऱ्या दुकानात घेऊन घ्या असं लावते बाई. आजी पहिला काळ वेगळा होता म्हणा, म्हणून तसं होतं. आताचं कसं वेगवेगळं झालं ना. आता बा जेवढं म्हटलं तेवढं द्यास लागते. आता काय आपली मजबुरी असते घेणं आहे आणि घ्यास लागते. काही खर्च असन म्हणून नाही आहे. आता जीएसटी लागते म्हणून असन. ज्याचं त्याला माही, ज्याच्यात घुसलं त्याला त्याचं दुखणं माही. पप्पा या टोकिटो पाय एखादं इकडे. काय पैदल गिजल जाणं नाही होत माया इकडून. तू थांबा ना याटो. माय बाई माणूस कसा थांबून नाही राहिला. इथे याटो नाही थांबत का पोरे व.
आजी इथून आता बस स्टँड जवळच आहे 10-15 मिनिटाचं आणि पैसे द्यायला परवडते का इच्छा इथं चाल ना पायदल आता एवढ्या दूर चालली तर मग बसतं एस टी मध्ये आपल्याला तर पैदल चालतो बाई पण आता हे पाय उमायला ना माया म्हणून होय बाबा आता काय तुम्ही म्हणता तर चला मला तर काही थांबून नाही राहिले जाऊ दे 30 रुपये वाचते 10,000 रुपये दिल्यापेक्षा लय घेते इथच्या इथं 10 रुपये घेते ना एका शिफ्टचे चला मग पैदलच ॲटोवाला मस्त होता बिचारा किती चांगला बोले किती चांगला होता माणूस आणि चांगली माहिती सांगितली आपल्याला त्यानं हो चांगलेच राहते काही काही लोक काही काही असतात आणि काही काही जण खूप चांगले असतात आपल्यासारखे ना किती चांगली होती किती चांगलं सांगत होते आपल्याला राजी हळूहळू दे ना तुझ्या हातचा जोडा भारी होऊन राहिला असं ना तुला काय बाई भारीगिरीने होऊन राहिला पण बाई मी काय म्हणतो बाई बसा केल्या असन का व आता तर बस किती वाजता लागून कितीक नाही आपल्या गावाकडे मग बाई आपल्याला तिथपर्यंत जायला भेटते चांदूर रेल्वेपर्यंत जायला गाडी भेटते पण आपल्याला आपल्या गावात जायला गाडी कुठं भेटते इथं 10-11 वाजेपर्यंत चालू राहते अमरावतीवरून चांदूर रेल्वेपर्यंत आजी हल्टिंग 8चीच बस आहे ना आपल्याला उशीर खूप झाला बाई आहे ना आजी आता 7 वाजता गाडी भेटली तर 8 वाजताची आपल्याला ती गाडी भेटू शकते आणि गाडी बाई येऊन नाही राहिली आता कधी येईन काय माहीत हो इकडे चांदूर रेल्वे बस गेली काय मला काही माहित नाही मी चंद्रपूरला जाणारा माणूस आहे मला नाही माहित बा माझी गाडी आहे मी माझ्या गाडीकडे लक्ष देतो तुमच्या गाडीकडे काय लक्ष देतो तुम्ही बस म्हणून दिसला बाई सरकत उत्तर द्याला नाही हेक्कड वानाचं हेक्कड बोलला माझ्यासोबत हो काय म्हणता बाई काय म्हणता तुम्ही नाही मी म्हणून राहिली का चांदूर रेल्वे बस गेली का आता कोणती एखादी नाही बाई आता जायचीच आहे आता तसा तिचा 6:30चा टाइम आहे म्हणते परवा ती खाली नाही ना ते बस आम्हीच वाट पुन्हा आम्हाला जायला लागते चांदूर रेल्वेले आरवी गेली आरवी वर्धा जायची आहे वर्धा जाईन वर्धेनं झालं तुम्हाला भेटते वर्धा भेटली तर वर्धेचं आहे म्हणते टाईम या कंडक्टरला विचारलं का तर वर्धा आहे म्हणे बा त्याला चांदूर रेल्वे पाहिजे तुम्ही काय आरवी गिरवी सांगून राहिले त्याला वाटलं असं का आता गेली बा गाडी तर आपलीच चांदूर रेल्वे गेली असं वर्धा जायची बाई आता वर्धा जाईल तुम्ही जातील का वर्धा त्याच गाडीत चाल जाणार बाई त्याच गाडीची आम्ही वाट पाहून राहिलो आम्हाला वाटलं बाई गेली का काय आम्ही मग आमच्या गावापर्यंत पोहोचायला गाड्यानं राहत तर मग आजची आमची हल्टिंग आहे आणि ते गाडी भेटली तर बरोबर होते आमचं म्हणून विचारून राहिलो आम्ही ह्या 2 पोरी आहे दुसरं कोणी नाही आहे आणि आमच्या म्हटलं चांदूर रेल्वेच्या बस स्टॉपवर कोणी नाही राहत म्हटलं 7-8 वाजले का रिकाम ढंडण रिकाम राहते आता ह्या अमरावतीत कसं 10 वाजले तर काही भेवणी आहे पण मग आम्हाला तिकडे गाड्यानं राहत ना आमच्या गावाला खेड्यावर झाले नाही सापडलीत बाई घरचे बोला घ्यायचं एखाद्याला गाडी गिडी घेऊन आमच्या घरी गाडी कुठं आहे आम्ही गरीब लोक गाडी नाही आम्ही एस टी महामंडळने जाणार लोक कुठे भेटत ना तुमच्या गावाला का एकदमच गाव खेळाय का तुमचं हो भेटते आमच्या गावात ॲटो पण आमच्या गावात ॲटोवाले इतके आहे का ते म्हटलं 8 वाजेचीच अगोदर घरी चालले जाते ॲटोवाले दिसते आमच्या इकडे नाही 9 वाजेपर्यंत राहते आमच्या ॲटोवाले चालले हो निघाल जातो वर्धेवरून तिकडे जाऊ मग आम्ही काय आमचं पाहतो मग आम्ही तिकडून आम्हाला गाडी भेटते आमच्या घरची येते गाड्या घेऊन आम्हाला काही टेन्शन नाही आहे आमच्या सोबत आहे ना चांदूर रेल्वेचं आहे का कोण चांदूर रेल्वेचं असेल तर सांग जा आम्हाला कमेंट टाक जा आणि काही लाईक कर जा शेअर कर जा आणि तुम्ही चांदूरला येता असता काय सांग जा चांदूर रेल्वेले अमरावतीहून आणि कसा अनुभव आहे एस टीचा ते सांग जा एसट्या गिष्ट्या भेटते ना तुम्हाला ते सांग जा बरं लवकर सांग जा आणि कमेंट टाक जा आमच्या याच्या आणि आमच्या चॅनलला लाईक कर जा सबस्क्राईब करत जा काय मित्रमैत्रीण कोण कोण अमरावतीचं आहे सांग जा कमेंट करून मला अमरावतीचं कोणी असलं सांगत जा आनंद होते आम्हाला तुम्हाला भेटून तर मला सगळ्या विदर्भवालेच भेटून मला आनंद होते पुऱ्या महाराष्ट्रवाल्याचाच आनंद होते भेटलं तर आणि कुठं भेटलं तर सांग जा मला अमरावतीत गिमरावतीत आले म्हणजे